तर यामध्ये तुम्हाला कुठेही कॉलम दिसणार नाही किंवा सिलबँड पण दिसणार नाही, पाटली बीम जो असतो तो पण दिसणार नाही. जुन्या काळी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे राजवाडे जर बघितले दगडाचे होते ते देखील अजून मजबूत आहे. त्यामुळे आपण कोणी ठरवू शकत नाही की हे चुकीचं आहे हे बरोबर आहे. ज्याच्या त्याच्या खर्चाच्या प्रमाणे ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे जे जे बांधतात ते त्यांच्यासाठी परफेक्ट असतं. आपण फक्त खरी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये टिप म्हणजे मी कोणालाही असं घर बांधण्यासाठी मी सांगत नाही. नमस्कार मित्रांनो, हे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे जे आहे हे आहे एक छोटं गावाकडचं जे असतं लोड बेरिंग म्हणजे हा पारसीसी घर. तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे याला हा पारसीसी काय म्हणतो. जनरली आता जस्ट मी रिकमेंड करत नाही, मी हा पारसीसी हे रिकमेंड करत नाही तुम्ही हा पारसीसी करा. जस्ट एक बांधलेलं आहे म्हणून त्याचं तुम्हाला माहिती देतोय. हा पूर्ण लोड हा बांधकामावरती येणार आहे, या वीट बांधकामावरती लोड येणार आहे आणि हा लोड खाली जमिनीत जाणार आहे आणि हा लोड त्या फुटिंगवर ट्रान्सफर. आपण फक्त खरी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये टिप म्हणजे मी कोणालाही असं घर बांधण्यासाठी मी सांगत नाही. तर याचं फक्त हे जे बांधलं याची थोडी माहिती देतोय. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे हा पारसी म्हणजे हा एक जो कॉलम आहे हा पोरचा पूर्ण कॉलम घेतलेला आहे आणि इथं जे बाकीचे कॉलम आहे तर 3 कॉलम आहे. तुम्ही बघू शकता हे 3 कॉलम हा पारसी पर्यंत घेतलेले. हा पारसी म्हणजे जी आपली प्लिंथ लेवल आहे तिथपर्यंत घेतलेली आहे आणि वरती या ठिकाणी हा पूर्ण बांधकाम केलेलं आहे. याच्यावरती ऍक्च्युली खाली हा जो प्लिंथ ग्राउंड बीम घेतलेला आहे आणि वरती हे विटाचं बांधकाम केलेलं आहे. तर ऍक्च्युली इथं बीम पाहिजे, इथं बीम घेतलेला आहे. हा बीम इथं असला तर हे बांधकाम म्हणजे हा लोड हॉरिझॉन्टली ट्रान्सफर झाला असता. तर हे असतं एक म्हणजे हा पारसी आणि याच्यामध्ये जनरलचा फरक काय असतो. तो साधारणतः जो फरक आहे तो फरक काय आहे की हा पारसीसी मध्ये काय असतं कॉलम हे फक्त प्लिंथ लेवल पर्यंत घेतलेले आणि हा वरती याच्यानंतर पूर्ण बांधकाम आहे म्हणजे स्लॅबचा लोड जो असणार आहे हा पूर्ण बांधकामावरती असणार आहे आणि बांधकामाचा लोड हा या प्लिंथ बीम वरती आणि प्लिंथ बीम वरून हा खाली जाणार आहे. याच्यामध्ये पूर्ण नाही म्हणजे जनरली काय होतं जे आपले वरती बीम असतात तर त्याचा लोड कॉलमवर येतो आणि कॉलमचा लोड खाली येतो. ठीक आहे, येतील का? तर हा पोर्च याचा. तर पोर्च बघू शकता या पोर्च मध्ये तुम्हाला कुठेही या घरात कॉलम दिसणार नाही. तुम्ही आल्यानंतर हा पोर्च आहे, हा हॉल आहे. तर यामध्ये तुम्हाला कुठेही कॉलम दिसणार नाही किंवा सिलबँड पण दिसणार नाही, पाटली बीम जो असतो तो पण दिसणार नाही. तर हे काय आहे जनरली ज्यावेळेस बजेट कमी असतं त्यावेळेस या गोष्टी केल्या जातात. पण जे स्टँडर्ड स्ट्रक्चरल त्याच्यामुळे आपण कोणाला रिकमेंड करत नाही की तुम्ही असं करा. पण जे खर्च कमी असतो त्यावेळेस अशा गोष्टी केल्या जातात. तर या ठिकाणी बघू शकता पूर्ण हॉल आहे, तुम्हाला कुठेही कॉलम दिसणार नाही. जे कॉलम घेतलेले ते याच्यापर्यंत घेतलेले असतात प्लिंथ पर्यंत आणि तिथून वरती बांधकाम केलं जातं. ही खिडकी आहे, खिडकीवरती तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सिलबँड पाटली दिसणार नाही आणि हे वरती आता लिंटेल लेवल पर्यंत काम झालेलं आहे. याच्यावरती लिंटेल बीम येणार आहे. लिंटेल बीम नंतर परत बांधकाम होऊन 10 ते साधारणतः 10.25 फुटावरती हा स्लॅब असणार आहे आणि पूर्ण स्लॅब असणार आहे. आणि स्लॅबला पण या ठिकाणी 2 मेथड असतात. स्लॅबला पण रूफ बीम घेतला जातो आणि कधी कधी तो पण घेतला जात नाही, डायरेक्ट भिंतीवरती देखील स्लॅब रेस्ट केला जातो. तर हा जवळजवळ हा जो प्लॅन आहे हा जवळजवळ एक 600 स्क्वेअर फीटचा आहे, 600 स्क्वेअर फीटचा आहे आणि एक 1 BHK चा प्लॅन आहे. तर हे आपण हा बघितला हा हॉल. तर हॉल आल्यानंतर इकडे ते बघू शकता हे पूर्ण याच्यात गेलेलं आहे. त्याच्यानंतर किचन, हे किचन केलेलं आहे. किचन मध्ये देखील तुम्हाला कुठेही कॉलम दिसणार नाही. तर जनरली कसं असतं या गोष्टी आपण रेकमेंड करत नाही. म्हणजे मी या गोष्टीचा व्हिडिओ बनवतोय म्हणजे हे मी तुम्ही अशा टाईपचं बांधकाम करा हे सांगणार नाही. कारण तुम्ही कुठल्या इंजिनियरकडे गेल्यानंतर इंजिनियर तुम्हाला कधीही सांगणार नाही की तुम्ही लोड बेरिंग करा किंवा हा पारसीसी करा. पण ज्यावेळेस बजेट हा इश्यू असतो, कारण महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्याकडे काय असतं मित्रांनो, घर बांधणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. घराचं काम करणं हे आपल्या आयुष्यभराची कमाई लावून करतो. जे ज्याच्या त्याच्या परीने घराचं काम करतं तर कोणती गोष्ट चूक किंवा बरोबर या ठिकाणी नसते. या ठिकाणी असतं ते एक राहण्यासाठी घर. तर हे घर आहे, हे लोड एक हा पारसीसी आहे आणि याच्यावरती बांधकाम आहे. पूर्ण बांधकाम हे 9 इंची आणि वरती स्लॅब येणार आहे. तर पूर्ण प्लास्टर झाल्यानंतर तुम्हाला घरामध्ये कुठलाही बदल दिसणार नाही. जे RCC टाईपचं घर तुम्हाला दिसतं तेच हे दिसणार आहे. फक्त खर्चामध्ये साधारणतः 25% पर्यंत 20 ते 25% बचत यामुळे होते आणि हाच फरक पडतो जनरली. तर काय असतं सांगण्याचा उद्देश एकच, आपण आपल्या रिअल्टी एक्सपर्ट मराठी या चॅनलच्या तुम्ही मला युट्यूब, इंस्टा आणि फेसबुकवर कुठेही बघत असाल तर त्यामध्ये आपण सांगण्याचा एकच उद्देश असतो. जनरली एक बेसिक फरक लागून घ्या. तर मी या घराची माहिती तुम्हाला सांगितलीच आहे. 1 BHK 650 स्क्वेअर फीटचं एक घर आहे. यामध्ये एक पोर्च आहे छोटासा, एक हॉल आहे, हॉलचा स्पेसियस हॉल आहे, जवळजवळ 12x15चा हॉल आहे, 12x10चं किचन आहे आणि 10x11चा बेडरूम आणि याची एक साईज आहे. छोटासा प्लॅन आहे, साधारणतः 8-10 लाखाचं बजेट मध्ये हा प्लॅन आहे. पूर्ण पूर्ण एक घराचं त्यांचं बजेट आहे आणि हे लोड बेरिंग आहे किंवा हा पारसीसी आहे आणि फुल RCC याच्यामधला फरक देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलंच आहे, तुम्ही सुरुवातीला बघितलं
फुल आरसीसी म्हणजे मित्रांनो, आता हा तुम्ही हॉल बघता, यामध्ये तुम्हाला कुठेही कॉलम दिसणार नाही, कुठेही तुम्हाला कॉलम दिसत नाही. म्हणजे काय, या ठिकाणी काय केलेलं आहे, प्लिंथ लेवल पर्यंत, म्हणजे मी जिथपर्यंत उभा आहे तर या लेवल पर्यंत सगळ्या एक 8 कॉलम घेतलेले आहेत या लेवल पर्यंत. नंतर एक ग्राउंड बीम घेतलेला आहे आणि खाली फुटिंग घेतलेलं आहे आणि वरती पूर्ण बांधकाम केलेलं आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर हे लिंटेल लेवल पर्यंत काम झालेलं आहे आणि याच्यावरती लिंटेल बीम, पूर्ण थ्रू आउट लिंटेल बीम येणार आहे. आणि लिंटेल बीम नंतर जवळजवळ 2.25 फूट बांधकाम, म्हणजे टोटल 10.25 फूट बांधकाम होईल. त्यानंतर स्लॅब येणार आहे. तर असं आहे हा आरसीसी. तर याच्यामध्ये आणि फुल आरसीसी जे जनरल आपण बघतो, कॉलम बीम फुटिंग हे बघतो, तर याच्यामध्ये काय फरक आहे, फ्रेम स्ट्रक्चर मध्ये आणि हाफ आरसीसी मध्ये काय फरक आहे. तर फ्रेम स्ट्रक्चर मध्ये मित्रांनो तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चर हे फ्रेम्ड असतं. म्हणजे तुमची फुटिंग येते, फुटिंग नंतर तुमचे बीम्स, ग्राउंड बीम असतील, प्लिन बीम असतील, त्यानंतर तुमचे पूर्ण कॉलम्स टॉप फ्लोर रूप लेवल पर्यंत, त्यानंतर रूप लेवलला परत बीम्स येतात. आणि त्यानंतर म्हणजे जनरली जो स्लॅब आहे आपला, स्लॅबचा लोड हा आपले रूपचे बीमवरती ट्रान्सफर होतो, बीमचा लोड कॉलमवरती ट्रान्सफर होतो, कॉलमचा लोड हा डायरेक्ट फुटिंगवरती ट्रान्सफर होतो. आणि ह्या आरसीसी मध्ये काय होतं, स्लॅबचा जो लोड येणार आहे हा पूर्ण लोड हा बांधकामावरती येणार आहे, या वीट बांधकामावरती लोड येणार आहे. आणि हा लोड खाली जमिनीत जाणार आहे आणि हा लोड त्या फुटिंगमध्ये ट्रान्सफर होणार आहे. तर जनरली खर्चामध्ये देखील 20% फरक पडतो, कारण तुम्हाला कॉलम कुठे दिसणार आहे, पूर्णपणे हे 8 कॉलम जवळजवळ जर आपण याची पकडली तर जवळजवळ 10 फूट 8 कॉलम पूर्णपणे याच्यातून गेलेले. त्यामुळे तुमचे 10 कॉलम वाचले, तेवढं स्टील वाचलं, तेवढी खडी वाचली, तेवढं कॉन्क्रीट वाचलं, तेवढं सिमेंट वाचलं. त्याचप्रमाणे आरसीसी साठी लागणारी मजुरी देखील वाचली. तर साधारणतः टोटल स्ट्रक्चरमध्ये 20% फरक पडतो. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला 10 लाख लागणार त्या ठिकाणी तुमचे 8 लाख रुपये खर्च होणार आहे. 2.5 ते 3 लाखाचा फरक पडू शकतो. तर हा फरक आहे बेसिक. त्यामुळे तुम्ही हे घर बघितलं असेल, पूर्णपणे हा मोकळा आहे. पण मी सांगितलंय बजेटचा इश्यू आला तर बजेटनुसार खर्च कमी जास्त होतो. आणि ज्याला बजेट, मी चुकीचं मी बरोबर म्हणत नाही मित्रांनो. मी असा इंजिनियर आहे की मी कोणत्या गोष्टीला चुकीचं कधीच म्हणत नाही की ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. कारण घर जुन्या काळामध्ये राजवाड्यामध्ये राहत होते. जुन्या काळात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे राजवाडे जर बघितले, दगडाचे होते, ते देखील अजून मजबूत आहे. त्यामुळे आपण कोणी ठरवू शकत नाही की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. ज्याच्या त्याच्या खर्चाच्या प्रमाणे, ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे जे जे बांधतात ते त्यांच्यासाठी परफेक्ट असतं. ठीक आहे मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या रिअल एक्सपर्ट मराठीला नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा. बरेचसे आपले मित्र असे आहेत की ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि ज्या तुमच्या मित्रांचं, नातेवाईकांचं घर बांधण्याचं स्वप्न आहे आणि त्यांचं बजेट कमी आहे, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद.